नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शरीरसुखाच्या लालसेपायी 2 युवकांनी काढला तिच्या नवऱ्याचा काटा. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर या गावातील असून त्या गावामध्ये राहणारे रामनिवास व त्यांची पत्नी राजवती हे राहत होते. तिचा पती हा आजारी असल्याने शेतीची सगळे कामे तिलाच करावी लागत असत. तसेच इतर सर्व कामांचीही जबाबदारी तिच्यावरच होती. परिणामी तिला कोणाच्या ना कोणाच्या तरी पाया पडावे लागत होते. विशेष म्हणजे गावातील लोकही तिच्या मदतीला लगेच येत असत. कारण राजवती ही चारचौघीत उठून दिसणारी होती. तिचा स्वभाव मोकळा चंचल असल्याने तिचे गावात कोणाशीही लगेच जमत असे. त्या गावामध्ये एक जनसेवा केंद्र होते. तेथे ऑपरेटर म्हणून रामकिशन नावाचा एक युवक काम करत असे. वास्तविक तो विवाहित होता. काही ना काही कामानिमित्त राजवती त्याच्याकडे येई तेव्हा तो तिच्याकडे निरखून पाहत असे. हे तिनेही हेरले होते. त्याच्याशी हसून लाडात येऊन बोलत असे. तोही तिच्याशी लगट करण्याची संधी सोडत नसे. एक दिवस ती त्याला म्हणाली, मला माझ्या नवऱ्याचा विमा उतरून देता का? त्यावर तो रामकिशन तिला म्हणाला, अगं विमा कसा उतरवता येईल? तुझा नवरा तर अंथरुणावर पडून असते. मेडिकल चेकअप केल्याशिवाय विमा उतरवता येत नाही. त्यावर ती म्हणाली, तो अंथरुणावर पडून आहे म्हणूनच तर म्हणते. त्याचा आता काहीच उपयोग नाही. त्याच्या माघारी मी काय करू? नंतरचा विचार करतेस, मग आताच का करत नाही? काय करू? तो घरात आहे ना. तू म्हणशील ते काम बाहेरच्या बाहेर करू की? असे तो तिला लंपटपणे म्हणाला. ती लाजत हसली. आधी माझे विम्याचे काम करून द्या. त्यावर रामकिशन म्हणाला, देतो ग, तू म्हणशील ते करून देतो. सांग कधी जायचे तालुक्याला? त्यावर ती म्हणाली, येथेच. बघा की माझ्याकडे इतके पैसे कुठे आहेत? त्यावर रामकिशन म्हणाला, पैशाचं मी बघतो, फक्त तू तयार आहेस का ते सांग. त्यावर तिने मान हलवली. लगेच त्याने सगळे नियोजन लावले. तो गाडीने तर ती बसने तालुक्याला पोहोचली. तेथे त्याने तिला गाडीवर घेऊन तो एका लॉजवर पोहोचला. तिलाही याचा अंदाज होताच. तिनेही आढेवेढे काही घेतले नाही. बंद खोलीत तिने त्याच्यासमोर आपल्या जवानीचा सगळा खजिना खुला केला. तिचे मासल शरीर पाहून तो बेभान झाला. तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत तिच्या नग्न शरीरावरून तो हात फिरवू लागला. त्या मासल देहाचा चोळामोळा करत तिच्यावर तो स्वार झाला. पाहता पाहता दोघेही देहभान विसरून समागमात रंगून गेले. काही वेळातच ते तृप्त होऊन एकमेकाच्या कुशीत शांतपणे विसावले. तिला कुरवाळत त्याने तिला विचारले की तुझे विजयबरोबर संबंध आहेत ना? तिनेही त्याला होकार दिला. त्यावर तो म्हणाला, कशाला तशी वागतेस? गावात बदनामी झाली आहे. त्यावर ती म्हणाली, तो पण माझं भागवतो, मी काय करू? त्यावर तो म्हणाला, मी सगळे बघीन, तू माझ्यासोबतच राहा. त्यावर तिने त्याला होकार दिला. खुश होऊन त्याने तिचे चुंबन घेतले. ती मात्र आपल्याच विचारामध्ये गर्क होती. तिच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होता. गावातील रेशन दुकानदार विजयसिंह हा तिला नेहमीच आपुलकीने वागवत होता. तिच्याकडे पैसे असो वा नसो तो तिला रेशनचे धान्य तसेच इतर सर्व किराणा तिला देत होता. आणि तो तिच्याकडे कधीच पैसेही मागत नव्हता. तो इतका मेहरबान का आहे याचे उत्तर तिला त्याच्याकडूनच मिळाले होते. तो तिच्यावर प्रेम करत होता. ती आपली प्रेमिका असावी अशी त्याची इच्छा होती. त्याने आपली इच्छा बोलून दाखवल्यानंतर तिनेही त्याला होकार दिला. दोघांचे प्रेमप्रकरण चांगलेच बहरले होते. नवरा बायकोसारखे शरीरसुखाचा आनंद ते घेत होते. पण त्यांच्या या संबंधात तिचा पती अडसर येत होता. तो अडसर दूर कसा करायचा याचा विचार राजवती आणि विजय करत होते. हा अडसर
दूर तर झाला पाहिजे, पण त्यासोबतच आपलाही काहीतरी लाभ झाला पाहिजे असे त्यांना वाटत होते. म्हणजेच एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्लॅन त्या दोघांनी आखला होता. त्यासाठी त्यांनी तिच्या पतीचा विमा उतरवण्याचे ठरवले होते. हा विमा थोडा नाही तर 20 लाखाचा उतरवण्याचे ठरले. पण आजारी व गरीब माणसाचा इतका मोठा विमा कसा उतरला जाईल हा मोठा एक प्रश्न होता. आणि या प्रश्नाचे उत्तर जनसेवा केंद्र चालवणाऱ्या रामकिशनजवळ होते. तो काहीतरी गोलमाल करू शकणार होता. त्यासाठी त्याला जाळ्यात ओढण्याचे त्यांनी ठरवले होते. आणि त्यानुसारच राजवतीने चाल खेळली आणि रामकिशनच्या मिठीत ती आली. तिच्या शरीरासाठी तो काहीही करण्यास तयार झाला होता. 1-2 भेटीतच त्याने राजवतीचा पती रामनिवास याचा तब्बल 20 लाख रुपयांचा विमा उतरवला होता. राजवती आणि विजयसिंह आणि रामकिशन या दोघांबरोबर ती इश्काचा खेळ खेळत होती. विमा उतरवून 3च महिने झाले होते. आता विजयसिंह आणि राजवतीने दुसरा डाव खेळला. तिने लॉजमधील खोलीत एकांतात रामकिशनवर नवे जाळे टाकले. आपण असे किती दिवस चोरून भेटणार असे तिने त्याला विचारले. त्यावर तो तिला म्हणाला, मग काय करायचे? ती म्हणाली, माझ्या नवऱ्याचा कायमचा बंदोबस्त केला तर. तिचे हे बोलणे ऐकून रामकिशन घाबरला. रामकिशनला बायको मुले होती. असे कसे करणार असे त्याने तिला विचारले. ती त्याला कुरवाळत म्हणाली, विजय तर कधीही माझ्या नवऱ्याचा काटा काढायला तयार आहे. त्याला फक्त मी पाहिजे आहे. तुला मी नको आहे का असे तिने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, नाही ग, मला तू खूप आवडतेस, पण काटा काढायचा म्हणजे धोकादायकच आहे. त्यावर ती म्हणाली, विजय आणि तू आपण तिघे मिळून हे काम करू. कसे करणार? आणि मी असताना विजय तयार होईल का? त्यावर राजवती म्हणाली, माझ्यावर त्याचे खूप प्रेम आहे. तो माझ्यासाठी काहीही करू शकतो. तू बघ तो कसे प्लॅनिंग करतो ते. असे म्हणत तिने त्याला तयार केले. ठरल्याप्रमाणे तिच्या घरी विजयसिंह आणि रामकिशन आले. तेव्हा तिघांनी मिळून रामनिवासचा काटा काढण्याचे कटकारस्थान रचले. खून करायचा आणि अपघाताचा बनाव करायचा तशी कागदपत्रे तयार करून विमा कंपनीकडे सादर करायची. आलेले पैसे राजवतीच्या नावावर ठेवायचे. त्यानंतर तिघांनी मिळून मोज करायची असे त्यांनी ठरवले. 12 मार्च रोजी जनसेवा केंद्राचा ऑपरेटर रामकिशन याने मुबारकपूर गावातून रामनिवासला दुचाकीवरून तालुक्याला जायचे आहे असे कारण सांगून नेले. त्यामुळे कोणाला काही संशय येण्याचे कारण नव्हते. पुढे रामनिवास परत येत असतानाचा नियोजनाचा एक भाग म्हणून त्याला त्याच्या घरी नेण्याऐवजी रामकिशन याला घेऊन जंगलात पोहोचला. तेथे त्याने रामनिवासला दारू पिणार आहात काय असे विचारले. त्यावर तो तयारच होता. त्याला कशाचाच अंदाज नसल्याने तो दारू पिण्यास तयार झाला. तो रामकिशनवर विश्वास ठेवून दारू पीत बसला. त्या दरम्यान विजयसिंह आणि त्याचा साथीदार धर्मेंद्र हे दबा धरून बसलेले होते. रामनिवासला दारूची नशा चढू लागली तेव्हा विजयसिंह व त्याच्या साथीदाराने त्याच्यावर हल्ला केला. काही कळण्याआधीच त्याने रामनिवासच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला आणि रामनिवास खाली कोसळला. तसा विजयसिंह आणि धर्मेंद्र यांनी त्याच्यावर सपासप वार करून त्याला ठार केले. त्याचा मृत्यू झाल्यानंतर रक्ताने माखलेला मृतदेह कमलपूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला आणला. अपघात झाल्याचा बनाव करून मृतदेह तेथे टाकून ते पळून गेले. 12 मार्च रोजी कैलादेवी पोलीस स्टेशन परिसरात एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेला रस्ता अपघाताचे स्वरूप दिल्याचे पोलिसांनी पाहता क्षणीच ओळखले होते आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही हत्या झाल्याची माहिती आली होती. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून पोलीस तपास सुरू केला.
या चौकशीमध्ये काही दिवसापूर्वीच जनसेवा केंद्र संचालकाने मयताचा 20 लाख रुपयांचा विमा उतरवला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. 20 वर्ष अंथरुणावर असलेल्या माणसाचा इतका मोठा विमा कसा काय उतरवला? विमा उतरवल्यानंतर 3 महिन्यातच त्याचा मृत्यू कसा झाला? त्याचा पद्धतशीरपणे खून करून त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सगळे षडयंत्र असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी मयताची पत्नी राजवतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखविताच तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने सर्व सत्य पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.